नमस्कार मित्रांनो, तर बँक ऑफ इंडियामध्ये 4,000 ॲप्रेंटिस पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. तर शेवटची तारीख या ठिकाणी एक्सटेंड झालेली आहे. इथे बघू शकणार आहात तुम्ही, शेवटची तारीख पहिली 15 मार्च होती. आता रिवाइज्ड डेट इथे बघू शकतात की 28 मार्च 2025च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधले जे काही सगळे विद्यार्थी आहेत, हे सगळे विद्यार्थी ॲप्रेंटिस पदाला अप्लाय करू शकतात. जागांची संख्या ही 4,000 असणार आहे आणि शेवटची तारीख या ठिकाणी 28 मार्च 2025 असणार आहे. सविस्तर जाहिरात मी इथं समजून सांगतोय, अप्लाय करायचं इथं सोबतच सांगून देतोय. चला तर बघूया डिटेलमध्ये. ओके, हे त्यांची ऑफिशियल ॲडव्हर्टिजमेंट असणार आहे. इथे बघू शकता की शेवटची तारीख आपली एक्सटेंड केलेली आहे, तरी इथं 15 मार्च 2025 दाखवत आहे. करेक्शन लेटरमध्ये ही डेट वाढवलेली आहे, 28 मार्च 2025 पर्यंत फॉर्म अप्लाय करू शकतात. आता जे काही ट्रेनिंग सीट असणार आहे ते इथं आपल्याला झोन, स्टेट आणि इथं कास्ट रिझर्वेशन वाईज इथे आपल्याला पाहण्याचं गरजेचं आहे. डायरेक्टली आपण महाराष्ट्राचं बघूया. तर महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते झोन येतात, जसं की मुंबई नॉर्थ, नागपूर, नवी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, विदर्भ, हे एवढे ह्या ठिकाणी आपले झोन असणार आहेत. आणि झोन वाईज इथे सीट भरल्या जाणार आहे. ज्या झोनला तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे तिथे तुम्हाला इथे कॅटेगरी वाईज सीट चेक करणं गरजेचं आहे. आपण नेक्स्ट बघूयात की काय काय दिलेलं आहे. त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्याच्यासाठी 1 जानेवारी 2025 पर्यंत तुमचं शिक्षण कॅल्क्युलेट केलं जातं. म्हणजे 1 जानेवारी 2025 पर्यंत तुमचं पदवीधर, म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधून तुमचं पदवीधर या ठिकाणी पूर्ण असणं गरजेचं आहे. तेच विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. तर इथे बघू शकतात की महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी या ठिकाणी भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे. कमीत कमी 20 वर्ष पूर्ण पाहिजे ते वयाच्या 28व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. तुमचं एज्युकेशन असेल तर एज्युकेशन कॅल्क्युलेट केलं जातं. तर 1 एप्रिल 2025 पर्यंत एज्युकेशन पण कॅल्क्युलेट केलं जातं आणि वयसुद्धा 1 जानेवारी 2025 पर्यंत तुमचं वय कॅल्क्युलेट केलं जातं. आता एज रिलॅक्सेशन बघू शकतात. SC ST साठी 5 वर्षांपर्यंत आहे, OBC साठी 3 वर्ष आणि PWDचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 10 वर्षांपर्यंत एज रिलॅक्सेशन या ठिकाणी असणार आहे. ओके, सगळं इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे. आपल्याला ऑफिशियल वेबसाईट जे NIT असते त्याच्या ऑफिशियल वेबसाईटच्या ॲप्रेंटिस पोर्टलवरून आपल्याला हा सगळा फॉर्म इथे फिलअप करून द्यायचा आहे. आता ऑनलाईन एक्झामिनेशन जे होणार आहे त्याच्यामध्ये 2 टाईप्स असणार आहेत सिलेक्शन करण्यासाठी. पहिला असणार आहे ऑनलाईन रिटर्न टेस्ट आणि दुसरा असणार आहे टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज. तर ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी 4 टेस्ट असणार आहेत. सब टेस्ट दिलेले जसं की जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग ॲप्टिट्यूड, कम्प्युटर नॉलेज, असे टोटल 100 क्वेश्चन असणार आहेत 100 मार्कासाठी. ओके, त्यानंतर टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज, जी काय आपली लोकल लँग्वेज आहे मराठी, या ठिकाणी तुमची लोकल लँग्वेजची इथे टेस्ट घेतली जाते. सोबतच 10वी किंवा 12वीचे जे काय आपले मार्क्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा इथे त्या ठिकाणी 4 स्टुडंट्सला बेनिफिट इथे दिला जाऊ शकतो. स्टायपंडच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर जे विद्यार्थी ॲप्रेंटिस पदाला एलिजिबल आहेत त्यांनी 12,000 रुपये या ठिकाणी प्रति महिना वेतन दिलं जातं. सोबतच इथे बघू शकतात की जे काय स्टायपंड आहे ते इथं 7,500 दिलेलं आहे. म्हणजे सबसिडी बघू शकतात की आता काय काय बँकातर्फे इथे सबसिडी येते. तसेच इथे जर महिन्याला आपण स्टायपंड बघितलं तर 7,500 प्रति महिना इथं स्टायपंड असणार आहे. आणि इंडिया टेम्पररी सपोर्ट असेल तर 4,500 प्रति महिना स्टायपंड असणार आहे. म्हणजेच टोटल इथे 12,000 प्रति महिना इतकं आपल्याला वेतन मिळणार आहे. ओके, तर हे 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असतं. काय काय कागदपत्र अपलोड करायचे ते पण सांगून देतोय. प्रिंट आउट ऑफ व्हॅलिड इन्फॉर्मेशन लेटर इश्यूड बाय BFSI, हे इथं आपल्याला व्हॅलिड इन्फॉर्मेशन लेटर अपलोड करायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ प्रूफ द्यायचं आहे. त्यानंतर फोटो आयडेंटिटी प्रूफ, आधार कार्ड झालं, एज्युकेशनल सर्टिफिकेट म्हणजे 10वीपासून तुम्ही 10वी केले, 12वी केले, ग्रॅज्युएशनपर्यंतचे सगळे रिलेव्हंट डॉक्युमेंट इथं आपल्याला अपलोड करायचे आहेत. कास्ट सर्टिफिकेटसाठी इथे कास्ट सर्टिफिकेट आपल्याला बघायचं आहे. SC ST OBC साठी इथे आपल्याला SC ST साठी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट द्यायचं आहे. OBC साठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इथे आपल्याला अपलोड करायचे आहेत. ते सगळं इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे. हा फॉर्म आपल्याला ऑफलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे. ओके, NIT पोर्टलच्या वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. जाहिरातीचं काळजीपूर्वक वाचन करणं इथे गरजेचं आहे. त्यानंतर फीच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर PWBDचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 400 रुपये प्लस GST. ओके, तर 18% GST द्यावा लागतो. म्हणजे 400 रुपयावरती 18% इतकं पेमेंट करायचं आहे. SC ST ऑल वुमेन कॅन्डिडेटसाठी 600 रुपये प्लस 18% GST आणि ऑल अदर कॅन्डिडेट म्हणजेच ओपन OBC साठी इथे बघू शकतात की 800 रुपये प्लस GST हे फी पेमेंट तुम्हाला करावं लागणार. एकदा तुम्ही फी पेमेंट करताय ते नॉन रिफंडेबल असणार आहे. जो काही फायनल रिझल्ट आहे ते इथे बघू शकतात की BFSI SSC कडून तुम्हाला ईमेलवरती कम्युनिकेशन केलं जातं.
ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात की अजून इम्पॉर्टंट काय काय पॉईंट्स इथे दिलेले आहेत. जसं की आपल्याला साइन अप करून तिथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतरच हा फॉर्म फिलअप करायचे. सगळे डिटेल प्रोफार्मा इथे दिलेले आहेत. जसं की इथे माझ्याकडे समजा कास्ट सर्टिफिकेट नाही आहे, त्याचा प्रोफार्मा दिला आहे. ओबीसीसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नाही आहे, त्याचा प्रोफार्मा दिला आहे. सगळे व्हॅलिड प्रोफार्मा इथे दिलेले आहेत. डायरेक्टली तुम्हाला अप्लाय करायचं वेबसाईटवरती घेऊन जातोय. nats.education.government.in ही तुमची ऑफिशियल वेबसाईट आहे. जाहिरातीची लिंक आणि फॉर्म भरायची लिंक दोन्ही इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सायमल्टेनियस प्रोव्हाइड करतोय. सगळ्यात पहिलं इथे आपल्याला ॲज अ स्टुडंट इथे लॉग इन करावं लागतं. तर स्टुडंट बटनवरती क्लिक करायचं आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला स्टुडंट रजिस्टरवरती क्लिक करून आपल्याला हा फॉर्म इथे फिलअप करायचा आहे. ओके, आता महत्त्वाचं म्हणजे काय, हे आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याच्या अगोदर महत्त्वाचे असे 7 डॉक्युमेंट आहेत ते इथे आवश्यक आहे. जसं की आधार कार्ड झालं, ईमेल ID चालू पाहिजे, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटोग्राफ 1 MB पेक्षा कमी पाहिजे, आधार सीडेड बँक अकाउंट डिटेल. ओके, म्हणजे जो काही आधार कार्ड नंबर आहे तो बँकेला इथं लिंक असणं गरजेचं आहे. कालच बघू शकतात की कालच आधार कार्डला DBT कशी करायची, म्हणजे आधार कार्डला बँक अकाउंट कसं लिंक करायचं त्याचा सेपरेट व्हिडिओ इथे टाकला होता. ज्या विद्यार्थ्यांचं आधार कार्डला अजूनही बँक सीडेड नाही आहे त्यांनी आधार कार्डला तुमचं प्रायमरी बँक अकाउंट इथं सीडेड असणं गरजेचं. जे काय वारंवार ह्या ठिकाणी कम्युनिकेशन होणार आहेत, सबसिडीच्या बाबतीमध्ये असेल, पेमेंटच्या बाबतीमध्ये असेल, सगळे आधार कार्ड थ्रू हे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात. त्यानंतर प्रोव्हिजनल सर्टिफिकेट, फायनल सर्टिफिकेट इथे सगळे आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि बँकेचं पहिलं पासबुक हे इथं आपल्याला अपलोड करायचं आहे. त्यानंतर सगळी इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे तर यस बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ID टाकून इथे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. ओके, त्यानंतर सेंड OTP बटनवरती क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला सगळा फॉर्म इथे फिलअप करायचा आहे. त्यानंतर सगळे कागदपत्र इथे अपलोड करायचे आहेत. फोटो झालं, सिग्नेचर झालं, सगळे रिलेव्हंट डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि ह्याच बँक ऑफ इंडियाच्या अप्रेंटिस पदाला इथे अप्लाय करायचं. तर चांगली संधी आहे. टोटल पदांची संख्या 4000 असली तरी इथं अप्लाय करणं गरजेचं आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधले सगळे विद्यार्थी या पदाला अप्लाय करू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे इथे शेवटची तारीख त्यांनी एक्सटेंड केली आहे. तर तब्बल 13 दिवस वाढून 28 मार्च 2025च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. अप्लाय करताना कोणतीही अडचण येते तरी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्या पदवीधर धारकांना शेअर करायचा आहे आणि अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.